Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Life Processes in Living Organisms Part 1, Lecture 6. In previous lecture, we already discussed about the mitosis. In this lecture, we are going to study about the meiosis. Meiosis is a reductional cell division. It is a reductional cell division in which chromosome number reduced to half. Meiosis, this is a one of the cell division. In this cell division, chromosome number reduced to half, and so this cell division, which is known as a reductional cell division, and this cell division is always take place in reproductive cell or sex cell or germ cell. म्हणजेच जर आपण बघितलं मिओसिस ही एक प्रकारची सेल डिव्हिजन आहे की जी फक्त सेक्स सेल किंवा जर्म सेल मध्येच होते अँड दिस सेल डिव्हिजन इज टेक प्लेस ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन. म्हणजे जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या वेळी गॅमेट फॉर्मेशन होताना जी सेल डिव्हिजन होते तिला आपण मिओसिस म्हणतो. आणि या मिओसिस मध्ये क्रोमोझोम नंबर हा रिड्यूस टू हाफ होणार आहे. मीन्स ॲट द एंड ऑफ मिओसिस 4 daughter cells are formed. In these 4 daughter cell chromosome numbers are reduced to half. म्हणजे जर आपण बघितलं फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं ह्युमन बिईंग मध्ये जेव्हा मेल मध्ये स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस होते तेव्हा ज्या काही जर्मिनल इपिथेलियल सेल्स आहेत त्या सेल्स मध्ये मिओसिस होईल आणि एका सेल्स पासून जे 4 हॅप्लॉइड गॅमेट्स फॉर्म होतात स्पर्म फॉर्म होतात त्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर हा रिड्यूस टू हाफ होणार आहे. म्हणजेच ज्या काही जर्म सेल सेक्स सेल्स आहेत त्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम नंबर असणार आहे. पण आपण जर स्पर्म मध्ये बघितलं तर स्पर्म मध्ये क्रोमोझोम नंबर हा रिड्यूस टू हाफ झाला असेल म्हणजे तिथं क्रोमोझोम नंबर हा 23 असणार आहे. आता ही जी काही मिओसिस ही सेल डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये 2 सब टाइप्स आहेत. दॅट इज द मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. इथं आपण बघू शकतो मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. देन जर आपण इथं बघितलं तर टोटल मिओसिस दिस सेल डिव्हिजन विच इज मेनली डिवायडेड इंटू 2 सब टाइप्स दॅट इज मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. Meiosis first, which is again divided into 2 main stages, that is the karyokinesis first and cytokinesis first. आणि कॅरिओकायनेसिस फर्स्ट मध्ये परत 4 फेजेस असणार आहेत. प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट अँड टेलोफेज फर्स्ट. आफ्टर द completion of telophase first, then cell is enter into the cytokinesis first. After the completion of this meiosis first, the cell is enter into these 2 daughter cells which are enter into the meiosis second. And in meiosis second, again there are 2 sub stages, that is karyokinesis second and cytokinesis second. Karyokinesis second मध्ये जर आपण बघितलं तर परत 4 स्टेजेस असतील. प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, एनाफेज सेकंड, टेलोफेज second, and after the completion of karyokinesis these 2 cells they are enter into the cytokinesis. In this way at the end of this meiosis from one parent cell 4 daughter cells are formed. So before entering into the meiosis the cell is enter or there is a interphase. तिथे काय प्रेझेंट असणार आहे इंटरफेज असेल. इंटरफेजलाच आपण म्हणतो प्रिपरेटरी फेज आणि या फेज मध्ये सेल ही प्रिपेअर्ड होणार आहे. म्हणजेच इन दिस सेल द नंबर ऑफ चेंजेस विच आर टेक्स प्लेस. म्हणजेच काय होईल नंबर ऑफ प्रोटीन्स आर सिंथेसाइज. सेल ऑर्गॅनली नंबर इन्क्रीज. सेल ऑर्गॅनलीचा नंबर वाढणार आहे. प्रोटीन सिंथेसिस केले जातील. मेटाबॉलिक रेट इन्क्रीज होणार आहे. ॲज वेल ॲज देअर इज ए डुप्लिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल मीन्स DNA synthesis which can be take place in this interphase. इंटरफेज मध्ये DNA रिप्लिकेशन होणार म्हणजे जेनेटिक मटेरियल हे डबल होईल. सो इन दिस वे नाउ द सेल इज रेडी फॉर द मिओसिस. म्हणजे सगळे प्रिपरेशन ह्या इंटरफेज मध्ये केले जातील आणि आता या सेल मध्ये मिओसिस होणार. इन दिस वे द सेल इज एंटर into the meiosis first. When the cell is enter into the meiosis first,
Firstly, the cell enter into the karyokinesis first. The karyokinesis, कॅरिओन म्हणजे न्यूक्लियस आणि कायनेसिस म्हणजे डिव्हिजन. म्हणजे सुरुवातीला न्यूक्लियसचं डिव्हिजन होईल आणि जेव्हा कॅरिओकायनेसिस कंप्लीट होतं त्या कॅरिओकायनेसिसचं कंप्लीशन झाल्यानंतर मग सेलमध्ये सायटोकायनेसिस होणार. So karyokinesis first, which is again divided into 4 phases: prophase first, metaphase first, anaphase first, and telophase first. This slide shows the prophase first. This prophase first of the meiosis first, which is a lengthy stage, which is again divided into 5 substages, and these are nothing but the liptotin, zygotin, pachytin, diplotin and dikinesis. म्हणजे जर आपण बघितलं तर प्रोफेस फर्स्ट जी असणार आहे त्या प्रोफेस फर्स्ट मध्ये परत 5 सबस्टेजेस असणार आहेत आणि त्याच्यामधली पहिली स्टेज आहे लिप्टोटिन. In this liptotin stage, all chromosomes which are thin and elongated, each chromosome which having the 2 chromatids but they look like the one chromosome. आपण प्रत्येक जर क्रोमोझोम बघितला तर तो क्रोमोझोम कसा आहे, थिन आणि इलॉंगेटेड आहे. तो थिन थ्रेड लाईक आहे आणि त्याच्यामध्ये 2 क्रोमॅटिड्स आहेत पण आपल्याला ते सेपरेटली आपल्याला दिसत नाही, तिथं एकच आपल्याला क्रोमोझोम पाहायला मिळेल. न्यूक्लियर मेम्ब्रेन न्यूक्लियोलस इथं प्रेझेंट असणार. And after the completion of this liptotin, the cell is enter into the zygotin stage. तर झायगोटिन स्टेज मध्ये गेल्यानंतर आपण जर बघितलं तर या सेलमध्ये जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतील आणि या क्रोमोझोम्स मध्ये आपण जर बघितलं तर मॅटर्नल आणि पॅटर्नल क्रोमोझोम आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इथं आपण बघू शकतो असे हे ब्ल्यू कलरचे आपल्याला क्रोमोझोम्स पाहायला मिळतात आणि रेड कलरचे दिसतात. इथं आयडेंटिफिकेशनसाठी आपण हे डिफरंट कलरनी दाखवले. आता इथं हे 2 प्रकारचे आपल्याला क्रोमोझोम्स पाहायला मिळतात. म्हणजेच काही मॅटर्नल मदरकडून आलेले क्रोमोझोम्स आहेत आणि फादरकडून आलेले क्रोमोझोम्स आहेत. आणि जेव्हा सेल ही झायगोटिन स्टेज मध्ये जाईल तेव्हा तिथं काय होणार आहे, देयर इज ए सिनॅप्सिस. मीन्स द होमोलॉगस क्रोमोझोम दे स्टार्ट टू पेअरिंग. मीन्स the homologous chromosomes they lie near to each other and there is a pairing in between the homologous chromosome. The homologous chromosome म्हणजे काय, the chromosomes which are structurally and functionally similar one. म्हणजे हे जे 2 क्रोमोझोम्स आहेत ते स्ट्रक्चरली सेम असणार. म्हणजे या मॅटर्नल कडून मदरकडून आलेला हा क्रोमोझोम आहे आणि फादरकडून आलेला हा क्रोमोझोम आहे. या दोन्ही क्रोमोझोम वरती जे काही जीन्स प्रेझेंट असणार आहेत ते एकसारखाच त्यांचा नंबर असणार आहे. म्हणजे समजा याच्यावरती 10 जीन प्रेझेंट असतील मदरकडून आलेल्या क्रोमोझोम वरती तर फादरकडून आलेल्या क्रोमोझोम वरती पण 10 जीन प्रेझेंट आहेत. त्याचबरोबर जे कॅरेक्टर्स हे मदरकडून आलेल्या क्रोमोझोमवरचे जीन एक्सप्रेस करणार आहेत त्याच पद्धतीचे कॅरेक्टर्स हे फादरकडून आलेल्या क्रोमोझोमवरचे जीन एक्सप्रेस करतील. म्हणजे स्ट्रक्चरली आणि फंक्शनली हे क्रोमोझोम्स कसे आहेत, सेम आहेत. त्यांना आपण होमोलॉगस क्रोमोझोम म्हणतो. अशा होमोलॉगस क्रोमोझोम्स मध्ये काय होणार आहे, पेअरिंग होईल. मीन्स पेअरिंग ऑफ द होमोलॉगस क्रोमोझोम which takes place in this zygotin stage, and this pairing of homologous chromosome which is nothing but the synapsis. त्याला आपण काय म्हणतो, synapsis म्हणतो. And in this way there is a development of the dyad stage. आपल्याला काय दिसतं तिथं, dyad stage पाहायला मिळते. Then the cell is enter into the pachytin stage. परत सेल कशामध्ये जाणार आहे, पॅचिटिन स्टेज मध्ये जाईल. When the cell is enter into the pachytin stage, in this stage there is a crossing over in between the 2 non-sister chromatids of the homologous chromosome. म्हणजे पॅचिटिन स्टेज मध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार आणि क्रॉसिंग ओव्हर कशामध्ये होईल तर नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ द होमोलॉगस क्रोमोझोम. आपण इथं बघितलं झायगोटिन स्टेज मध्ये होमोलॉगस क्रोमोझोम्स मध्ये पेअरिंग झालं. आता प्रत्येक क्रोमोझोमचे जे काही क्रोमॅटिड्स आपल्याला इथं इझिली पाहायला मिळतात झायगोटिन स्टेज मध्ये. आता हा मदरकडून आलेला क्रोमोझोम आहे, त्याचे हे 2 क्रोमॅटिड्स आहेत, त्यांना आपण सिस्टर क्रोमॅटिड म्हणतो. आणि हा रेड कलरचा आपल्याला दिसतो तो फादरकडून आलेला क्रोमोझोम आहे की ज्याचे 2 क्रोमॅटिड्स असतील त्यांना आपण सिस्टर क्रोमॅटिड म्हणणार. पण मदरकडून आलेला एक क्रोमोझोम आणि फादरकडून आलेला एक क्रोमोझोम यांना आपण काय म्हणणार आहोत, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणतो. आणि जेव्हा सेल ही पॅचिटिन स्टेज मध्ये जाईल तेव्हा
इथं काय होणार आहे तर क्रॉसिंग ओव्हर होईल. मीन्स क्रॉसिंग ओव्हर इज टेक प्लेस इन बिटवीन द नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स of the homologous chromosome. Means genetic material is exchanged in between these टू क्रोमोझोम. या दोन क्रोमोझोम मधल्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं, म्हणजे जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होणार आहे. त्यांच्यामध्ये इथं ट्विस्ट फॉर्म होईल, ट्विस्टिंग होईल, आणि ज्या पॉइंटला क्रॉसिंग ओव्हर होतं त्या पॉइंटला आपण म्हणणार आहोत चाझमाटा फॉर्मेशन. सिंगल असेल तर त्याला चाझमा म्हणायचं, असे मेनी चाझमाटा इथं फॉर्म होतात. इन दिस वे in Pachitin stage the crossing over means genetic material is exchanged and the cell is enter into the diplotin stage. आता सेल कशामध्ये एंटर झालेली आहे तर डिप्लोटिन स्टेज मध्ये सेल एंटर होणार. आता डिप्लोटिन स्टेज मध्ये एंटर झाल्यानंतर हे जे काही क्रोमोझोम जे आहेत की ज्यांच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये क्रॉसिंग ओव्हर झालेलं होतं ते क्रोमोझोम्स जे असणार आहे ते नॉन सिस्टर क्रोमॅटिड हे एकमेकापासून सेपरेट व्हायला सुरू होईल. मीन्स दे स्टार्ट टू रिपेल फ्रॉम इच अदर, म्हणजे ते एकमेकापासून सेपरेट होते. आणि सेपरेट झाल्यानंतर ते पूर्णपणे एकमेकापासून सेपरेट होणार नाहीत. दे आर अटॅच ॲट द चाझमाटा फॉर्मेशन, म्हणजे ज्या पॉइंटला ते क्रॉस झाले होते त्या पॉइंटला फक्त ते अटॅच असतील आणि बाकी सगळा पोर्शन ते काय झालेलं असणार आहे एकमेकापासून सेपरेट होते. Means in diplotin stage they start repelling from each other and they begin to separate and they remain attached only at the चाझमाटा, म्हणजे फक्त जिथं चाझमाटा आहे तिथंच फक्त ते अटॅच असणार आहे. Then this nuclear membrane and nucleolus start to disappear. हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस जे असणार आहे ते डिसअपियर व्हायला सुरुवात होते. Then the cell is enter into the dikinesis. आता सेल कशामध्ये जाणार आहे डायकायनेसिस स्टेज मध्ये जाईल. In this dikinesis stage all chromosomes they become thick and short. हे सगळे क्रोमोझोम्स थिक अँड शॉर्ट झालेले असतील. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस completely disappear at the end of dikinesis as well as spindle fiber formation is completed in this डायकायनेसिस. म्हणजे डायकायनेसिस स्टेज जेव्हा संपणार आहे तेव्हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस कम्प्लिटली डिसअपियर झाला असेल आणि स्पिंडल फायबर फॉर्मेशन कम्प्लीट झाला असेल. त्याचबरोबर जर आपण इथं बघितलं तर हा जो काही हे चाझमाटा फॉर्म झाले होते ते चाझमा काय होणार आहेत, these are the chasmata get shifted to the end of chromatid. हे जे चाझमाटा आहेत ते काय होतील, they are shifted towards the end of chromosome and this process which is known as terminalization. त्याला आपण terminalization म्हणतो and this terminalization which is take place in the dikinesis. म्हणजेच डायकायनेसिस मध्ये जे चाझमा म्हणजे जे काही चाझमाटा फॉर्म झाले होते ते डायकायनेसिस मध्ये काय होतील, they move towards the end of chromosome and this process which is known as terminalization. त्याला आपण terminalization म्हणतो. त्याचबरोबर या स्टेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस कम्प्लिटली डिसअपियर होणार आहे. स्पिंडल फायबर फॉर्मेशन कम्प्लीट होईल. सगळे क्रोमोझोम हे थिक अँड शॉर्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतील. इन दिस वे द प्रोफेज फर्स्ट इज कम्प्लीट. अशा पद्धतीनं प्रोफेज फर्स्ट काय होणार, कम्प्लीट होईल. अँड द सेल इज एंटर इन टू द मेटाफेज फर्स्ट. आता सेल कशामध्ये एंटर झालेले आहे तर मेटाफेज फर्स्ट मध्ये एंटर झाले. जेव्हा सेल मेटाफेज फर्स्ट मध्ये एंटर होणार आहे तेव्हा आपल्याला दिसेल ऑल क्रोमोझोम्स दे आर प्रेझेंट ॲट द इक्विटोरियल रिजन ऑर द सेंट्रल रिजन. म्हणजे हे जे काही क्रोमोझोम्स असणार आहेत ते कुठे दिसतील आपल्याला, इक्विटोरियल रिजनला दिसतील, सेंट्रल रिजनला आपल्याला पाहायला मिळणार आहे. मीन्स as the nuclear membrane and nucleolus completely disappear, the chromosomes they are present in the cell cytoplasm and they are held at the equatorial region with the help of spindle fibers. म्हणजे आपण जर बघितलं तर या सेलच्या इथं आपल्याला दोन पोलला असे काय दिसणार आहेत, सेंट्रिओल्स पाहायला मिळतील. जर ॲनिमल सेल असेल तर असे सेंट्रिओल्स पाहायला मिळतात. जर प्लांट सेल असेल तर प्लांट सेलमध्ये आपल्याला सेंट्रिओल्स पाहायला मिळत नाही. तर या दोन पोलकडून हे स्पिंडल फायबर्स अराईज झालेत आणि हे स्पिंडल फायबर्स या क्रोमोझोमच्या सेंट्रोमियरला अटॅच होणार आहेत. अँड विथ द हेल्प ऑफ दिस स्पिंडल फायबर्स म्हणजे हे स्पिंडल फायबर्स बरोबर या क्रोमोझोमना
इक्विटोरियल रिजनला धरून ठेवणार आहेत, हेल्ड करणार आहेत, आणि म्हणून या स्टेजला आपण काय म्हणतो, मेटाफेज फर्स्ट म्हणतो. देन द सेल इज एंटर इन टू द ॲनाफेज फर्स्ट. आता सेल कशामध्ये जाईल, ॲनाफेज फर्स्ट मध्ये जाणार आहे. आता जे क्रोमोझोम जर आपण बघितलं मेटाफेज फर्स्ट मध्ये आपण बघितलंय क्रोमोझोम्स कुठे आहेत, इक्विटोरियल रिजनला प्रेझेंट असणार. When the cell is entering into the anaphase, at that time the spindle fibers exert the force on these chromosome. हे spindle fibers या chromosome वरती force exert करतील, and due to the force exerted by these spindle fibers on this chromosome, the chromosomes which are pulled towards the respective poles, म्हणजे जे काही homologous pair असणार आहे त्याच्यामधला एक क्रोमोझोम हा एका पोलला ओढला जाणार आणि दुसरा क्रोमोझोम हा दुसऱ्या पोलला काय केला जाईल, ओढला जाईल. मीन्स ड्यू टू द फोर्स एक्झर्टेड बाय द स्पिंडल फायबर्स, one chromosome which is pulled towards the one pole and other chromosome which is pulled towards the other pole. And in this way, half number of the chromosome they are pulled towards the one pole and half number of the chromosome they are pulled towards the other pole in the ॲनाफेज. ॲनाफेज मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता जर आपण बघितलं तर या ॲनाफेज मध्ये जेव्हा क्रोमोझोम हे प्रत्येक पोलला ओढले जाणार आहेत, त्यावेळी इथं जर आपण बघितलं तर फॉर एक्झाम्पल जर आपण ह्युमन बिईंग मध्ये बघितलं तर ह्युमन बिईंग मध्ये आपल्याला दिसेल की जेव्हा ॲनाफेज फर्स्ट होईल तेव्हा त्या ॲनाफेज फर्स्ट मध्ये आपण बघू शकतो की जे काही क्रोमोझोम्स असणार आहेत त्या क्रोमोझोम्स मधले म्हणजे 46 क्रोमोझोम्स पैकी 23 क्रोमोझोम्स हे एका पोलला ओढले जातील आणि 23 क्रोमोझोम हे एका पोलला ओढले जाणार. म्हणजे त्यामध्ये पण काय असणार आहे, जे होमोलॉगस पेअरिंग असणार म्हणजे मॅटर्नल मदर कडून आलेले 23 आणि फादर कडून आलेले 23 आहेत, त्याचं पेअरिंग आधीच झालेलं आहे, होमोलॉगस पेअर असणार. त्याच्यामधले 23 एका पोलला ओढले जातील आणि 23 दुसऱ्या पोलला ओढले जाणार. Then the cell is enter into the telophase. आता एकदा का ॲनाफेज कंप्लीट झाली की सेल कशामध्ये जाणार आहे, टिलोफेज फर्स्ट मध्ये एंटर होईल. आता टिलोफेज फर्स्ट मध्ये काय होणार आहे, the chromosomes which are present towards the respective pole they are surrounded by the nuclear membrane and there is a reappearance of the nucleolus. म्हणजे जे काही क्रोमोझोम्स असणार आहेत त्या क्रोमोझोमच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म होईल. त्याचबरोबर न्यूक्लिओलस पण रिअपियर होणार. मीन्स न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस रिअपियर अँड दिस न्यूक्लिअर मेम्ब्रेन विच सराउंड द क्रोमोझोम. देन chromosomes which become thick and short during the metaphase, anaphase, all these chromosomes they become thin and elongated. म्हणजे जे क्रोमोझोम थिक अँड शॉर्ट झाले होते ते क्रोमोझोम्स आता थिन अँड इलॉंगेटेड होतील आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस रिअपियर होणार आहे. त्याचबरोबर स्पिंडल फायबर जे असणार आहेत, स्पिंडल फायबर्स आर कम्प्लिटली डिसॅपियर. स्पिंडल फायबर्स हे कम्प्लिटली डिसॅपियर होते. And in this way, at the end of telophase first, the two daughter nuclei form. दोन डॉटर न्यूक्लिया इथं फॉर्म होणार आहेत आणि प्रत्येक न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिओलस प्रेझेंट असेल. Then the cell is enter into the cytokinesis first. तर cytokinesis first मध्ये जर आपण बघितलं तर इथं आतापर्यंत आपण काय बघितलं होतं, प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट आणि टिलोफेज फर्स्ट. And at the end of telophase first, two daughter nuclear form means karyokinesis first complete झाली. म्हणजे एका न्यूक्लियस पासून दोन डॉटर न्यूक्लियर फॉर्म झाले. डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस कंप्लीट झाली. आता डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम होणार. म्हणजेच जर आपण बघितलं या सेल मधलं जे काही सायटोप्लाझम असेल, सेल ऑर्गॅनली असणार आहेत त्या इक्वली डिस्ट्रीब्युटेड होतील and then there is a formation of the two daughter cells and these two daughter cells which are haploid one. दोन डॉटर सेल कशा असणार आहेत, हॅप्लॉइड असणार. म्हणजे याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर हा रिड्यूस्ड टू हाफ झाला असेल. then this cytokinesis which is take place by the two ways. जर ॲनिमल सेल असेल तर तिथं क्लिवेज मेथडनी काय होणार आहे, सायटोकायनेसिस होईल. आणि जर प्लांट सेल असेल तर तिथं सेल प्लेट फॉर्म होईल अँड बाय द फॉर्मेशन ऑफ सेल प्लेट द सायटोकायनेसिस विच इज टेक प्लेस इन द प्लांट सेल. द
देन द सेल इज एंटर इनटू द मिओसिस सेकंड. आता सेल कशामध्ये एंटर होणार, तर मिओसिस सेकंड मध्ये एंटर होईल. आता मिओसिस सेकंड मध्ये एंटर होण्याच्या आधी जर आपण बघितलं, ए व्हेरी शॉर्ट रेस्टिंग पिरियड बिटवीन द मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड यांच्यामध्ये छोटासा रेस्टिंग पिरियड असतो आणि त्या पिरियडला आपण म्हणतो इंटरकायनेसिस. त्याला काय म्हणायचं, इंटरकायनेसिस. आता काही वेळा हे इंटरकायनेसिस हे प्रेझेंट असेल किंवा नसेल, डायरेक्टली सेल ही मिओसिस सेकंड मध्ये पण जाऊ शकते. पण बऱ्याच वेळेला आपण बघतो की मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड मध्ये अगदी शॉर्ट रेस्टिंग पिरियड असतो आणि त्याला म्हणतो आपण इंटरकायनेसिस. आफ्टर द इंटरकायनेसिस द सेल इज एंटर इनटू द मिओसिस सेकंड. तर मिओसिस सेकंड जे असणार आहे, दिस मिओसिस सेकंड विच इज सेम टू द मायटोसिस, अगदी सेम मायटोसिस सारखीच ही मिओसिस सेकंड असणार आहे. इथं क्रोमोझोम नंबर हा आहे तेवढाच राहणार आहे. म्हणजे ज्या 2 डॉटर सेल्स या मिओसिस फर्स्ट कंप्लीट झाल्यानंतर फॉर्म झाल्या, त्या 2 डॉटर सेल्स मध्ये परत डिव्हिजन होणार आणि अजून 2 डॉटर सेल्स फॉर्म होतील. म्हणजे जर आपण बघतो इथं या प्रत्येक सेल पासून 2 नवीन सेल्स फॉर्म होतील, पण तिथं क्रोमोझोम नंबर हा आहे तेवढाच राहणार आहे. म्हणजेच ही जी काही डिव्हिजन असणार आहे ती सेम मायटोसिस सारखी असेल. So meiosis second, which is also known as a equational cell division. Meiosis first ही reductional cell division आहे, पण meiosis second जी असणार ती equational cell division पण आपण तिला म्हणणार आहोत. तर meiosis second मध्ये परत 2 मेन स्टेजेस आहेत, कॅरिओकायनेसिस सेकंड आणि सायटोकायनेसिस सेकंड. कॅरिओकायनेसिस सेकंड म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, त्याच्यामधली पहिली स्टेज जी असते विच इज नथिंग बट द प्रोफेज सेकंड. आता प्रोफेज सेकंड मध्ये जर आपण बघितलं तर ऑल क्रोमोझोम्स विच आर थिन अँड इलॉंगेटेड, सगळे क्रोमोझोम्स कसे आहेत, थिन अँड इलॉंगेटेड आहेत. ऑल दिस क्रोमोझोम्स विच बिकम थिक अँड शॉर्ट ड्यू टू कंडेन्सेशन, मीन्स त्यांचं डिहायड्रेशन होईल, कॉइलिंग होईल, अँड ड्यू टू कंडेन्सेशन प्रोसेस द क्रोमोझोम्स दे बिकम थिक अँड शॉर्ट. आणि सगळ्यात सुरुवातीला हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस प्रेझेंट असणार आहे. दिस न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपियर and at the end of this prophase second nuclear membrane and nucleolus completely disappear and spindle fiber formation is complete. म्हणजे जर आपण बघितलं प्रोफेज सेकंड मध्ये जेव्हा या 2 डॉटर सेल एंटर होतील तेव्हा तिथं हे क्रोमोझोम्स कशा असतील, थिन अँड इलॉंगेटेड असतील, थ्रेड लाईक असणार आहेत, ते थिक अँड शॉर्ट होणार. आणि तिथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस डिसअपियर व्हायला सुरुवात होईल आणि जेव्हा प्रोफेज सेकंड कंप्लीट होते तेव्हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस कम्प्लिटली डिसअपियर होतं आणि स्पिंडल फायबर फॉर्मेशन पण कम्प्लीट होणार. त्याचबरोबर तिथं जे काही सेंट्रिओल्स असतील, सेंट्रोसोम्स विथ सेंट्रिओल्स, दे आर मूव्ह टुवर्ड्स द रिस्पेक्टिव्ह पोल, ते रिस्पेक्टिव्ह पोलला जाणार आहेत. And then the cell, after the completion of this prophase second, the cell is enter into the metaphase second. The cell metaphase second मध्ये जाईल. न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस कम्प्लिटली डिसअपियर झालंय, स्पिंडल फायबर फॉर्मेशन कम्प्लीट झालंय. त्यामुळे आपल्याला हे क्रोमोझोम्स कुठं पाहायला मिळणार आहे, द क्रोमोझोम्स विच आर प्रेझेंट ॲट द इक्विटोरियल रिजन. दे आर हेल्ड ॲट द इक्विटोरियल रिजन विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर्स. हे जे काही स्पिंडल फायबर्स असणार आहेत ते प्रत्येक पोल पासून, म्हणजे ह्या सेंट्रिओल पासून जे स्पिंडल फायबर्स अराइज झाले ते या सेंट्रोमियरला अटॅच होणार आहे. अँड ऑल दिस क्रोमोझोम्स दे आर प्रेझेंट ॲट द इक्विटोरियल रिजन, इक्विटोरियल प्लेनला ते प्रेझेंट असणार. दे हेल्ड ॲट द इक्विटोरियल रिजन विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर्स अँड ड्यू टू विच दिस स्टेज विच इज नोन ॲज ए मेटाफेज. आणि या मेटाफेज सेकंड मध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक क्रोमोझोमचे आपल्याला 2 काय पाहायला मिळतील, तर सिस्टर क्रोमॅटिड्स आपल्याला पाहायला मिळतात. देन ॲट द एंड ऑफ दिस मेटाफेज सेकंड द सेंट्रोमियर, each chromosome centromere which divide to form the 2 centromeres. म्हणजे प्रत्येक क्रोमोझोमचा जो सेंट्रोमियर आहे तो डिवाइड होणार आहे आणि तिथं 2 सेंट्रोमियर्स फॉर्म होतील. इन दिस वे each chromatid having the 1 centromere. Then the cell is enter into the anaphase second. आता सेल anaphase second मध्ये जाणार.
म्हणजे जर आपण बघितलं, जेव्हा सेल मेटाफेज मध्ये होती तेव्हा क्रोमोझोम हे इक्वेटोरियल रिजनला होते आणि हे स्पिंडल फायबर जे असणार आहेत, दी स्पिंडल फायबर्स विच एक्झर्ट द फोर्स ऑन दीज क्रोमोझोम अँड ड्यू टू द फोर्स एक्झर्टेड बाय दीज स्पिंडल फायबर्स द one sister chromatid along with its centromere pull towards the respective pole. म्हणजे जर आपण बघितलं, प्रत्येक क्रोमोझोम मधला एक सिस्टर क्रोमॅटिड आणि सेंट्रोमियर हा एका पोलला ओढला जाणार, दुसऱ्या म्हणजे त्याच क्रोमोझोम मधला राहिलेला जो क्रोमॅटिड असणार आहे तो क्रोमॅटिड आणि सेंट्रोमियर हा दुसऱ्या पोलला ओढला जाईल. Means the force exerted by the spindle fibers due to which the sister chromatid along with its centromere they are pulled towards the respective poles. त्या पोलला ते काय केले जाणार आहेत, ओढले जाणार आहेत. In this way the sister chromatids which are present towards the respective pole. Now this each sister chromatid along with its centromere act as a daughter chromosome. हा daughter chromosome म्हणून ऍक्ट होणार आहे. Means now it acts as a chromosome. आपण आता त्याला क्रोमोझोम म्हणणार आहोत. Then the cell is enter into the telophase second. आता सेल कशामध्ये जाईल, टिलोफेज सेकंड मध्ये जाणार आहे. टिलोफेज सेकंड मध्ये जर आपण बघितलं, जे काही क्रोमोझोम प्रत्येक पोलला ओढले जाणार आहेत त्या क्रोमोझोमच्या भोवती तिथं काय फॉर्म होईल, न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म होणार. Means nuclear membrane and nucleolus reappear, and this nuclear membrane which surround this chromosomes, या क्रोमोझोमच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म होणार आणि then there is a formation of nucleus, and in this way in each nucleus there is a reappearance of the nucleolus. Means in the telophase second we observed that nuclear membrane and nucleolus reappear, स्पिंडल फायबर्स आर डिसअपियर, स्पिंडल फायबर्स हे कम्प्लिटली डिसअपियर्स होते, न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस रिअपियर होणार, जे काही क्रोमोझोम्स असणार आहेत ते क्रोमोझोम्स हे कसे होतील, थिन अँड लॉंग होणार आहेत. थ्रेड लाईक आपल्याला क्रोमोझोम्स इथे दिसतील, कारण त्याचं काय होणार आहे, ते क्रोमोझोम हायड्रेशन होईल, त्याचं डिकॉइलिंग होणार आहे आणि प्रत्येक क्रोमोझोम आपल्याला हा थिन आणि लॉंग दिसेल. And in this way at the end of telophase second there is a formation of two daughter nuclei in each cell. प्रत्येक सेल मध्ये आपल्याला असे दोन डॉटर न्यूक्लियाय फॉर्म झालेले पाहायला मिळतील. Then after the completion of this telophase second, आता telophase second complete झाल्यानंतर म्हणजेच इथं कॅरिओकायनेसिस सेकंड कंप्लीट होते, म्हणजेच जे काही डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस आहे ते कंप्लीट होणार आहे. अँड देन द सेल इज एंटर इनटू द सायटोकायनेसिस, अँड सायटोकायनेसिस होताना तिथे काय फॉर्म होईल, देर इज अ फॉर्मेशन ऑफ द सेल प्लेट. जर प्लांट सेल असेल तर सेल प्लेट फॉर्म होईल, पण जर ॲनिमल सेल असेल तर इथे कॉन्स्ट्रिक्ट फॉर्म होते, म्हणजे खाच तयार होणार आणि ती सेंटरमध्ये अगदी पेनिट्रेट होणार. आणि अशा पद्धतीने जे काही सायटोप्लाझम असेल, सेल ऑर्गॅनलीज असतील, त्या इक्वली डिस्ट्रीब्युटेड होतील आणि एका सेल पासून दोन डॉटर सेल्स फॉर्म होणार आहेत. म्हणजेच ॲनिमल सेल असेल तर सेल मेम्ब्रेन मध्ये सेल मेम्ब्रेन कॉन्स्ट्रिक्ट होते अँड ड्यू टू द क्लिवेज मेथड तिथं सायटोकायनेसिस होतं. पण जर प्लांट सेल असेल तर तिथं सेल प्लेट फॉर्मेशन होते, म्हणजे सेंटरला सेल प्लेट फॉर्म होते आणि ती पेरिफेरीला एक्सटेंड होणार आहे. That means there is a cytokinesis second complete होईल, and at the end of this cytokinesis there is a formation of the four daughter cells. Means at the end of meiosis second, four daughter cells are formed, and these four daughter cells which having the half number of the chromosome than the parent cell. म्हणजे ज्या पॅरेंट सेल पासून हे फोर डॉटर सेल्स फॉर्म झाले त्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर हा रिड्यूस टू हाफ आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण आपण मिओसिसलाच काय म्हणतो, रिडक्शनल सेल डिव्हिजन म्हणतो, कारण इथं क्रोमोझोम नंबर हा रिड्यूस्ड टू हाफ होणार आहे. इन दिस वे द मिओसिस is complete, and at the end of meiosis four daughter cells are formed. Then what are the significance of this meiosis? There are different significance of meiosis. Meiosis produce haploid gametes for the sexual reproduction. म्हणजे जर आपण बघितलं
तर मिओसिस हे फक्त सेक्स सेल किंवा जर्म सेल्स मध्येच होणार आहे. अँड दिस मिओसिस सेल डिव्हिजन विच इज टेक प्लेस ड्युरिंग द sexual reproduction during the gamete formation, means meiosis which play very important role in the gamete formation, haploid gamete formation during the sexual reproduction. Then it help to maintain the chromosome number constant for a given species. ज्या काही स्पेसीज असतील त्या प्रत्येक स्पेसीज मधला क्रोमोझोम नंबर हा कॉन्स्टंट ठेवण्याचं काम हे मिओसिस करणार आहे. म्हणजे जर आपण बघितलं जे काही हॅप्लॉइड गॅमेट फॉर्म होतील त्या हॅप्लॉइड गॅमेटचं परत फर्टिलायझेशन झाल्यानंतर परत म्हणजे जेव्हा ते मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होईल, झायगोट फॉर्म होईल आणि त्या झायगोटमध्ये परत मायटॉसिस होतं आणि त्यांच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल फॉर्म होतो. म्हणजेच जो काही पॅरेंट मधला क्रोमोझोम नंबर आहे तो नेक्स्ट जनरेशन मध्ये तेवढाच क्रोमोझोम नंबर कॉन्स्टंट ठेवला जातो. जर मिओसिस मध्ये हा क्रोमोझोम नंबर रिड्यूस्ड टू हाफ झाला नसता तर जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन कंप्लीट झालं असतं म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर फ्युजन झाल्यानंतर क्रोमोझोम नंबर हा डबल होत गेला असता. पण मिओसिस मध्ये क्रोमोझोम नंबर रिड्यूस्ड टू हाफ होतो गॅमेट फॉर्मेशनच्या वेळी आणि नंतर ह्या हॅप्लॉइड गॅमेटचं परत फ्युजन होणार आहे, परत डिप्लॉइड झायगोट फॉर्म होईल आणि त्याच्यामध्ये मायटॉसिस होऊन परत नवीन इंडिव्हिज्युअल फॉर्म होतो. म्हणजेच मिओसिस विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल और इट हेल्प टू मेंटेन द क्रोमोझोम नंबर कॉन्स्टंट फॉर ए गिवन स्पेसीज. Then during meiosis crossing over occurs and thereby genetic recombination occur. म्हणजे आपण बघितलेलं आहे की सुरुवातीला जेव्हा मिओसिस फर्स्ट मधली प्रोफेज फर्स्ट जे असणार आहे त्या प्रोफेज फर्स्ट मध्ये आपण 5 स्टेजेस बघितल्या होत्या, लिप्टोटिन, झायगोटिन, पॅचिटिन, डिप्लोटिन आणि डायकायनेसिस. त्याच्यामधल्या पॅचिटिन स्टेज मध्ये आपण बघितलं होतं जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होतं आणि हे जे काही जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होणार आहे क्रॉसिंग ओव्हर होतं तिथं आणि क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे आपल्याला जेनेटिक रिकॉम्बिनेशन पाहायला मिळतं. आणि हे जे काही जेनेटिक रिकॉम्बिनेशन तिथं होणार आहे ड्यू टू दिस जेनेटिक रिकॉम्बिनेशन it leads to the variation and evolution. and म्हणजेच हे जे काही जेनेटिक रिकॉम्बिनेशन आहे दिस जेनेटिक रिकॉम्बिनेशन लिडिंग टू व्हेरिएशन अँड इव्हॉल्युशन की ज्यामुळे आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळेल. म्हणजे जे काही न्यू ऑफस्प्रिंग फॉर्म होणार आहेत दीज आर नॉट एक्झॅक्टली सिमिलर टू द पॅरेंट सेल, अगदी सेम पॅरेंट सारखे असणार नाही ते, त्याच्यामध्ये वेगळे कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजेच व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं आणि या व्हेरिएशनचा इम्पॉर्टंट रोल हा इव्हॉल्युशन मध्ये आहे. So the meiosis which play very important role in the evolution. Evolution मध्ये त्याचा important role आहे because in meiosis the crossing over is take place. So these are the different significance of meiosis. So this is all about the meiosis. आता या meiosis वरती आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. एक म्हणजे आपल्याला इथे हे माहिती पाहिजे की होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय. जे क्रोमोझोम स्ट्रक्चरली आणि फंक्शनली सिमिलर असतात त्यांना आपण होमोलॉगस क्रोमोझोम म्हणतो. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतो क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय असेल किंवा जेनेटिक मटेरियल एक्सचेंज कधी होणार आहे किंवा मिओसिसच्या वेळेला आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतं कारण का तिथं क्रॉसिंग ओव्हर होणार. त्याचबरोबर मिओसिस मधल्या ज्या वेगवेगळ्या स्टेजेसच्या ज्या डायग्रॅम्स आहेत त्या डायग्रॅम्स इम्पॉर्टंट आहेत. त्या डायग्रॅमशी रिलेटेड पण आपल्याला एखाद दुसरा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्याशी रिलेटेड म्हणजे त्या डायग्रॅम्स दिल्या जातील त्या आयडेंटिफिकेशनसाठी पण आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा शॉर्टमध्ये सुद्धा आपल्याला याच्यामध्ये एखादी शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते किंवा आपल्याला असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकेल याच्यामध्ये व्हाय देर इज अ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इन द मिओसिस. अशा टाईपचे पण क्वेश्चन आपल्याला याच्यावरती विचारले जाऊ शकतात. सो इन दिस वे here we completed the topic life processes in living organism part 1. Thank you very much.